मराठी लोकांना त्रास द्यायचा पहिल्या लोकांना चालतं नाही बिलकुल. अरे ताई रडू नको. करण्याचा काय प्रॉब्लेम आहे? त्यांचं म्हणणं असं आहे की तुमचं सिलेंडर आहे 150 मीटरच्या आत आहे. तुम्ही म्हटलं हे बोलता रेग्युलेशन फक्त बोलतच लागू होतात बाकी त्यांना लागणार होता. पुढे शोरमावाला आहे, फ्रँकीवाला आहे, दोन वडापाववाले आहे, सर्वांचे सिलेंडर चालतात, सर्वांचे 2-2 सिलेंडर चालतात. नाही, मी बोलते दादा, मी एवढं 2 वर्षापासून स्ट्रगल केलंय. नवरात्रीला बंद, दिवाळीला बंद, गणपतीला बंद. असं होऊ शकत नाही या रस्त्यावर कोण पैसे नाही घेत दादा. विदाऊट पैसे कोण लावून देणार नाही. जागेवाले स्वतःला शाने समजणार आहे, भैया लोक स्वतःला शाने समजणार. पाठी माझा एकटीचा धंदा बंद करणार ना दादा, पाठी राहून रडणार, हसणार माझ्यावर. माहितीये का तुम्हाला? हा, हे बघा, हे कुठं विकणार आहे? हा, हे इथं बघा, इथं बघा, इथे 2 नंबरचे धंदे करणारे लोक बसतात. इथे सगळे पेवडे लोक बसतात. मी याच्यात येऊन धंदा केलाय दादा. 300 रुपये घेतात माझ्याकडून रोज. गेला नाही घेतात दादा, बरोबर घेऊन. हा, मी म्हटलं माझी ऐपत नाही तेवढी द्यायची तरी घेतात. महापालिकेवाले बोलतात सर्वांचे जातात, पोलिसांचे जातात, केडीएमसी जातात, सर्वांचे जातात. आणि सर्व येऊन मला विचारतात रात्रीची तुला परमिशन भेटली आहे का इथे? एक काम करतात, तुझी गाडी इथे लावून टाकायची. कारण माझं म्हणणं काय, ह्या लोकांना, हे भैया लोकांना अपंग म्हणून यांना टपरी भेटतं ना, मला इथे टपरी टाकून द्या दादा. कपडेच टाकतो आणि त्याच्यावर राज ठाकरे साहेबांचा फोटो द्या मला लावून. मला राजसाहेबांनीच पाठवलंय तुला भेटायला. मी त्यांना जर मनातून वोट करते ना सर, तर मला त्यांचा एक फोटो पाहिजे आणि मला इथे कोणच चालवू नाही शकत. मला साहेबांनीच पाठवलंय, त्याचं काय प्रॉब्लेम झाला बघून घे म्हणून साहेबांनी मला सकाळी पाठवलंय. तू गाडी टाका, बाकी मी बघतो. मी ह्याच्यात एक पॉईंट आउट करू शकते दादा. आणि परवा जाऊन वॉर्ड ऑफिसरला भेटलेलो, ते बोलले की रोज जेसीपी घेऊन फिरेल मी, रोज सर्वांच्या धंदे बंद करायला. हा, तर ऐका ना, इलेक्शनचं टाइम संपला, मी जेसीपी घेऊन फिरतो. आता माझ्याकडे व्हिडिओ एक प्रूफ आहे, काल आली व्हिडिओ काढून गेली, आज आली व्हिडिओ काढून, सर्वांचे धंदे चालू. आणि मी तुम्हाला लिहून देते, माझ्याकडून लिहून घ्या, गॅरंटी सांगते. हे जे इथे जे धंदे लावतात, 30 वर्षापासून लावतात, 40 वर्षापासून लावतात, रोज लावेल. हे बोलले ना 150 मीटरच्या आत आहे, 150 मीटरच्या आत सिलेंडर रोज दिसेल दादा तुम्हाला, रोज. मी कसं येऊन मी तर रोज कंप्लेंट टाकू दादा, रोज कसं येऊन कंप्लेंट टाकू? हे सगळं खोटं आहे, हे सगळं खोटं. इथे जी आत पूर्ण मधुबन गल्ली, ही जी पूर्ण गल्ली, हे सगळं 150 मीटरच्या आत येते ना दादा, हे रोज लावतील, रोज लावतील. माझ्याकडून लिहून घेण्याचं मी इथं आंदोलनाला बसते दादा, हे सगळं खोटं आहे. आणि तुला आंदोलन करायचं, मी जेवढं सांगतो तेवढी सोपी प्रोसेस. तुझी एक टपरी बनव, टपरी लाव, उद्यापासून रोज धंदा करायचा, काही अडचण नाही. लावू द्या, टीम आहेच. खूप जास्त गरज लागली तर मी स्वतः येईन तुझ्यासाठी. थोडं सरका दादा, थोडं सरका, थोडं 1 मिनिट सरका. हे बघा, त्या लोकांनी टपरी कशी टाकली आहे, अशी आडवी टपरी टाकली, ह्याला चिपको. हे एवढं जर आपण तोडलं आणि ही टपरी जर आत बसवली, हा मग मी इथं बसवते, त्याच्यावरती लाव, ओके, त्याच्यावरती लाव आणि एक माणूस इथं द्यायला ठेव, ठीक आहे. त्यांच्या कुठल्याही प्रॉपर्टीला हात लावायचा नाही, कुठलीही प्रॉपर्टी तोडायची नाही. जी आहे आता हा एवढा पॅच तर बिनकामाचा आहे, बरोबर आहे. बरोबर. एवढा पॅच मध्ये कशी काय बसवता येईल तेवढी बसवली, हा, ठीक आहे. बाकी आयुक्तांशी साहेब बोलतो, ठीक आहे. चालेल जाऊ, चालेल. रडायचं नाही, रडून व्हिडिओ करायचे नाहीत. मराठी माणूस रडत नाही, त्यामुळे बिंदास रडायचं नाही. कोणी आलं आपल्या टीमला बोलव, हे सगळे तुझ्यासोबत आहे. तरी काही अडचण सॉल्व्ह होत नाही असं वाटतं, मला फोन करायचं. मला ठाण्यावर यायला अर्धा तास लागेल, अर्धा तास येईल. त्याच्या पुढे मला तुझा एकही रडतानाचा व्हिडिओ आला नाही पाहिजे.